विद्यार्थी मित्रांनो, एक सुंदरसा आपण करमणुकीसाठी खेळ खेळत आहोत. अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला, ज्याला आपण प्रसंगावधान म्हणतो, आणि चाणाक्ष पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचं आहे. दोन ग्रुप आहेत, एक मुलींचा एक आणि एक मुलांचा. 6 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत. अगोदर आपण मुलींचं डाव आपण घेणार आहोत. त्यामध्ये त्यांच्या हातामध्ये एक काय आहे, बॉल आहे. काय आहे, बॉल. तो बॉल ती मुलगी फेकेल, इकडे फेकेल मीन घरंगळवेल. घरंगळत फेकायचं आहे, जोरानं फेकायचं नाही. घरंगळत फेकताना गॅपमधून ती फेकण्याचा प्रयत्न करेल, आणि समजा गॅपमधून तो बॉल गेला तर त्या गॅपमध्ये जे 2 विद्यार्थी आहेत त्यापैकी एक जण बाद. आणि जर त्यांनी पकडला तर फेकणारी विद्यार्थिनी बाद. ठीक आहे, बघूया कोण जिंकतो. ठीक आहे, रेडी, चला स्टार्ट. ओके, बाद. चला बसा. मुलांची वाडी. घरंगळायचं आहे. हां, पकडला, बाद. चला, नाही तेवढ्या जोरानं नाही फेकायचं आहे बेटा. पुन्हा एकदा ट्राय कर. नव्या, पकडला, बाद. 4-5 स्कोर. हां, बरोबर. या, शाबाश. चल मोहिनी, बाद. 5 मुले राहिलेले आहेत. जवळजवळ वा मुले, 3च मुली. बघा बघा, कोणाचा डाव आहे आता, मुलींचा. हा हा हा, शाबास. 2च मुली राहिलेल्या आहेत. बाजूला वा. आता गॅप जास्त आहे. तेवढ्या जोरात नाही बेटा, तेवढ्या जोरात नाही. घरंगळवायचं आहे फक्त. ट्राय कर, 1 मोर टाइम. आलिया, बाद. एकच मुलगी राहिलेली आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा मुलांचं. कोणाचा पडला. चल, वैष्णव आउट. चला, एका वा छान. मुलीचीच पाळी परत. जिंकली ती. कोणाचं गेला. 2 मुलं गेलेत. अच्छा, ओके. चल घे पुन्हा मंजुषा. जोरानं नाही बेटा. आउट. नाही, तसं कसं. तो बॉल पडला होता म्हणजे आउट. कोण. आणि आपला आर्यन. 2च मुलं राहिलेली आहेत. 5 चांगला. आता एक मुलगी भारी पड रही आहे. पकडलाय. बरं. हे विथळ ठेवा. पुन्हा एकदा तेवढ्या जोरात नाही घरंगळवायचं आहे. हळूचकन. गॅप बघ ना, किती मोठी गॅप आहे. पकडला. हा, मग ती आउट. चल, मुलं विजयी.